राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कबीर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुर्नौमि साकरेण विस्तृतं येषां चरणसान्निध्यात् जीवामुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानानपरायणं विनायकं गुरुर्नौमि भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनं पञ्च अद्वैत भाव पटुता हि बुद्धि रहस्य ज्ञानेश्वर भगवान अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुवार्ग नमोस्तुभ्यं उमला 25 नियाष्ट यवा तत्वत्रितीस स्पष्ट ये दृश्य तू दृष्टा जान ये तुमके मताई सवेद प्रमाण पंचीकरण आणि पंचीकरण नावाच्या या ग्रंथामध्ये 8वी चौपाई. त्या चौपाईमध्ये श्रीराम गुरु आपल्या शिष्याला सांगतायत की मी तुला स्थूल देहाचं वर्णन करून सांगितलं आणि त्याच्यामध्ये तुला मी 33 तत्वाचा विस्तार करून सांगितला. पहिल्यांदा 25 सांगितले आणि नंतर 8 सांगितले. उपला 25 नियाष्ट आधी सांगितलेले वरचे 25 आणि नंतर सांगितलेले 8. हे असे तुला 33 तत्व मी स्पष्ट करून सांगितले. ते तुला कळाले. ती सगळी तत्व पंचमहाभूताची आहेत, तुझी नाहीत. म्हणून तू ते नाहीस, ते शरीर तू नाहीस. म्हणून त्याला मी आणि माझं म्हणणं तुझं व्यर्थ आहे. कारण ते शरीर पंचमहाभूताचं आहे. ती सगळी त्याची 25 तत्व, त्याची 33 तत्व तुला विस्ताराने मी करून सांगितली आणि ते तत्व तू स्पष्ट पाहतोस. तुला तू ती तत्व जाणतोस. मग जाणणारा ती तत्व होईल कसा? घटद्रष्टा घटभिन्न. घटाला जाणणारा घटापेक्षा वेगळा असतो, खांबाला जाणणारा खांबापेक्षा वेगळा असतो, घराला जाणणारा घरापेक्षा वेगळा असतो. मग 33 तत्व जाणणारा 33 तत्व होईल कसा? मग तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे की नाही? तू ही सगळी तत्व जाणतोस, म्हणून तू ह्या 33 तत्वापेक्षा तू वेगळा आहेस. 33च्या सापेक्ष तू 34 आहेस, तू 33 नाहीस. ती 33 स्पष्ट करून तुला मी सांगितली. तू द्रष्टा आहेस. ये दृश्य तू द्रष्टा. ही 25 तत्व 33 तत्व कशी आहेत? दृश्य आहेत. ती दिसणारी आहेत. हो, तुला ती कळतात आणि तू त्याचा द्रष्टा आहेस, तू त्याचा साक्षी आहेस, तू त्याला जाणणार आहेस. असे 2 बाब हे चांगलं लक्षात घेतलं पाहिजे. आपण द्रष्टे आहेत, आपण पाहणार आहेत,
आपण साक्षी आहेत. आपल्या देखता या सगळ्या घडामोडी घडतात, आपल्या देखता घडतात. त्याचं रस्त्यावरची एखादी घटना घडावी, एखादा ऍक्सिडेंट झाला, लोक गोळा झाले, आपण बघितले, आपण त्याच्यात काही सहभागी होतो का? नाही. मग पाहणं हे गुन्हा आहे का? ज्याला पाहता येते त्याला डोळे बंद करून ठेवा काय? गल्लीत एखादी घटना झाली, मग आपण काय केलं पाहिजे? डोळे बंद केले पाहिजे का? पाहू नये का? मग तुमच्या लेकराला खून झाला, मग तुम्ही केला का ते? मग तुम्ही पाहायला म्हणून तुम्ही गुन्हेगार झाले का? तुम्ही साक्षी, तुम्ही त्याचे साक्षीदार. तुमच्या देखत झालं, तुम्हाला चट माहिती काय झालं काय नाही. तुम्ही ते सांगू शकता की असं असं झालं, हे लवाड आहेत, यांनी हे असं केलं. सांगता येईल नाही? मग तसं तुम्हाला आम्ही 33 तत्वाचा विस्तार करून सांगितला. ते कसे हे ते सांगितलं. तुम्ही त्यांना ओळखता, तुम्ही त्याची साक्ष देता, तुम्हाला ते माहिती, तुम्ही त्यांना जाणता. त्यांनी केलेले गुन्हे तुमच्यावर कसे? तुम्ही साक्षीदार का तुम्ही सहभागी की तुम्ही त्याचे साथीदार? साक्षीदार. या देहाचे तुम्ही साथीदार का साक्षीदार? साक्षीदार. मग साक्षीदारच राहा ना. ह्याच्यात कशांना खूप साईड. ये द्रष्टा, ये दृश्य तू द्रष्टा जाण, ये तू केम थाईस वेद प्रमाण. याला वेद प्रमाण आहेत. वेद असं सांगतो, ते वेदाच्या बाहेरचं नाही. म्हणजे हे काय सांगायले तुम्ही? ब्रह्मनिष्ठ श्रीरामगुरू सांगता, वेद प्रमाणानं सांगता. वेद असं म्हणतो की तू साक्षी आहे, द्रष्टा आहे. वेदच ऐकत नाहीत माणसं. अरे माणसाचं नाही का ऐकू, नका ऐकू शिवाजी महाराजांचं. वेदच ऐका ना. तुझं कल्याण हो वाटत असेल ना तुला, तर वेदाचा हा निरोप आहे. हे वेदाचे शब्द आहेत. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. संतांच्या मुखातून निघालेले शब्द काय म्हणावेत? वेद असं म्हणावे. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. त्याला काय म्हणावं? वेद वाक्य म्हणावं. आणि ब्रह्मनिष्ठ श्रीरामगुरूचं वाक्य आहे की तू द्रष्टा आहेस, तू साक्षी आहेस. मग काय आहे ते? वेद आहे. पण तेही म्हणत नाही तसं. ते म्हणते त्याला वेद प्रमाण. जयाचे विचार शब्द ते सुद्धा सांगतात. ते सुद्धा सांगतात माझंही ऐकू नका तुम्ही. काय वेद प्रमाणे वेद सांगतो की तू आत्मा आहेस. वेद सांगतो. परमात्मा हे असं सांग, सगळे असंच सांगतात. आपल्याला ऐकायचं नाही ना. परमात्मा असं ममोशो जीवलोके जीवभूत सनातन. हा हे जीव माझेच अंश आहेत. मीच आहे तिथे जीव रूपात. तिथे माझेच अंश आहेत. ते सगळे माझेच आहेत जीव. का तुम्हाला दूर लोटतो? नाही. माझेच आहेत ते. मीच आहे जीव रूपानं. मीच देहात वास्तव्य करतो. परमात्मा असं म्हणतो. त्याच्याकडून गलती आहे का? नाही. संताकडून गलती आहे का? हे म्हणते तू द्रष्टा आहेस, तू साक्षी आहेस, तू आत्मा आहेस, तू परमात्मा आहेस. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. जीव अवघे देव, खोटा नागवी संदेह. कुणाचे वाक्य? संताचे वाक्य. संताचे वाक्य, वेदाचे वाक्य. म्हणून इथे सांगतात की अरे तुला घसा कोळा बुडूस तर सांगायला की 25 तत्वाचा विचार कर. तू ते नाहीस. की तुला 1000 वाऱ्या सांगितले की ते पंचमहाभूत आहे. हे 5 भूत आहेत आणि त्याचे 5-5 तत्व झालेले एका एका भूताचे. सांगता येतात का? पृथ्वीचे 5 अस्थि, नाडी,
मांस, त्वचा, रोम, केस, जलाची पाच तत्व, शुक्र, शोणी, लाळा, मूत्र, श्वेत, ही पाच तत्व. याला ओळखीत नाही तू, तुला लाळ ओळखीची नाही. लाळ म्हणजे तू, मूत्र म्हणजे तू, नाही. श्वेत घाम म्हणजे तू, शुक्र म्हणजे तू, नाही. रक्त म्हणजे तू. याला सगळ्याला स्पष्टपणे ओळख. तू त्याच्यापेक्षा वेगळा, तू त्याला जाणणार नाहीस. ते नाशिवंत आहेत, हो. ते वेगळे आहेत तुझ्यापेक्षा. त्याच्यात जाणणं कुठे, ते जड आहेत. हो. काही कळत नाही त्यांना. कळतं का? तुला कळत नाही का? ज्याला कळतं ते रक्त होईल का? रक्ताला कळत असतं, मांसाला कळत असतं, हाडकाला कळत असतं, मूत्राला कळत असतं, घामाला कळत असतं, क्रियेला कळत असतं. मग वाऱ्याच्या क्रियेत आहेत, चलन, वलन, धावन, प्रसरण, अंकुचन. ही पाच तत्व वाऱ्याची आहेत. हे चलतं, हे पळतं, हे उठतं, हे बसतं, हे प्रसरण पावतं, फुगतं. असं करता येतं, यामध्ये फुगलं, असं याला वळलं, असं झालं, याला चाललं, दौडीवर पळालं, पळणं, चलन, वलन, धावन, प्रसरण, अंकुचन. कळले की नाही कळले? ह्या क्रिया तुला कळतात. त्या क्रिया जड आहेत, ज्ञानशून्य आहेत. त्या क्रियाला क्रिया कळतात नाही. तुला कळत नाहीत क्रिया. करतात. मग क्रिया तू आहेस. नाही. तू चालणार आहेस, तू पळणार आहेस. मग काय म्हणतो मी चालायलो, मी पळायलो, मी उठायलो, मी बसायलो? अरे त्याचं तादात्म्य धरून तू बोलतोस, त्याचेच आरोप आपल्यावर लावून घेतोस आणि त्याच्याबरोबर दुःखी हो. तू साक्षी आहेस ना त्याचा. ते चालायला तू पाहला, ते उठायला तू पाहला, ते बसायला तू पाहला. तू केवळ पाहणार आहेस, तू काहीच करीत नाहीस. तू अक्रिय आहेस, तू अविकारी. तुझ्या ठिकाणी कोणताच विकार नाही. तू कसं आहे? अविकारी. अविकारी. कोणताच विकार तुझ्या ठिकाणी नाही. शरीराच्या ठिकाणी विकार आहे. तुम्हाला सांगितलं ना, अस्ति जायते, वर्धते, विवर्णिमते, अपक्षीयते, विनश्यते. हे 6 विकार देहाच्या ठिकाणी आहेत. तू अविकारी आहेस, तुला हे विकार नाहीत. तुला विकार होईलच कसा? जडाला विकार असतात, चैतन्याला विकार असतात काय? नाही. अरे विकार जड वस्तूला असते. जड विकारी असतं, जड उत्पन्न होत असतं, जडामध्ये अनेक विकार होत असतात, जड नष्ट होत असतं. चैतन्याला विकार नसतं. अविकारी चैतन्य तू आहेस, अविकारी आत्मा तू आहेस, अविकारी साक्षी द्रष्टा तू आहेस. तुला हे लक्षात येईन अजून. तुला ती अविकारी कोण हे तेच लक्षात येईन. तू याला धरूनच बोलतो अजून. याला बाजूला करून पाय. काय याला काय कर तू? बाजूला करून पाय. बाजूला कर. अग्नीची सत्व आहे त्याच्यात. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि कांती. काय काय? आलस्य, सुधा, तहान लागते ना. गळा गरम झाला, कोरडा फटफट अग्नीनं. म्हणजे अग्नीनं काय होतं? गळा कोरडा फट पडतो. कशाने झाले? उष्णतेनं झालं. उन्हाळ्यात 50 लागतात, पावसाळ्यात कशामुळे? उष्णते. मग ती तहान अग्नीची आहे. अग्नीमुळं तुझा गळा कोरडा फट पडतो. आणि तू म्हणतो मी कोरडा फट पडतो. तू नाही कोरडा फट पाडा, हे कोरडं झालं. आणि ते तुला समजलं, तुला जाणलं की हे कोरडं झालं. टाकायच्यात बिजया तुला कळतच ना. पण तू जाणणार आहेस. पण क्षुधा, तृषा, तहान, भूक
हो क्षुधा भूक, सुधा हो भूक ना क्षुधा. हो जठराग्नीचा असतो ना अन्न भस्मसात. कोण तपलं तिथं? अग्नी रिकामं झालं. पुन्हा टाकलं इंधन, पुन्हा अग्नीनं जाळलं. क्षुधा कोणाची? अग्नी अग्नी. तृष्णा कोणाची? अग्नी अग्नी. खाल्लं सुस्तावला, अळसा आळस आला. हो कुणाचा? अग्नी अग्नीमुळे. डोळे झाकले, जडवानी पडून राहिला मस्त. निद्रा कुणामुळे? अग्नी गरम होता अंग उष्णत. झोपलं की काय होतं? अग्नी. आणि तुझ्या अंगावर जे ते जे रूप आहे, हे रूपही अग्नीचं. सगळी रूप अग्नीची. जे टवटवीत दिसतो अशामुळे जसं सोनं अग्नीत घातलं की पिवळं धमक दिसतं, तसं हे काय होतं, याच्यावरची कांती. त्यामुळे महाराज पिवळे धमक दिसायले. वा काय चर्या शोभायले. चोपलंय केलं कसलं तर अग्नी येतो. हो काय ते अग्नी आहे. अग्नीचं तत्व आहे ते कांती. या सगळ्या पाची तत्वाला तू जाणणार आहे, त्याचा द्रष्टा आहे, त्याचा साक्षी आहे, तुला कळतात ती. म्हणून तू ती नाहीस, ती पंचमहाभूताची आहेस. म्हणून तुझीही नाही. ते तू नाहीस, ती तुझीही नाही, ती खरीही नाही. म्हणून सोड द्या. माझे येत म्हणू नको. जवळ घेऊन दुःखी गोष्टी होऊ नको. त्याचं गठुडं आपले संग बांधू नको. लांब ठेवू त्याला. फटकून राहायच्या बसू. चोर येत ते धोका देते. फटकून राहा. समजून घ्यायचं. कारण ते जड आहेत, ते नाशवाने आणि ते सगळे वाजे. आपण आपलं फटकून राहा. आपण आपल्या ठिकाणी जागे राहा. आपण स्वरूपावर राहा. आपण द्रष्टे राहा. मीच माझा राखण झालो, ज्याने तेथेची जरिलो. आपण आपल्यालाच राखण करा. म्हणून ही तत्व सांगितली तुला. ती अग्नीची, आकाशाची 5 तत्व आहेत. काम, क्रोध, मोह, शोक, ही सगळी एका आकाशाच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये उत्पन्न होतात. अंतःकरण आकाशाचं आहे. आणि त्या आकाशाच्या ठिकाणी उठणाऱ्या ह्या सगळ्या उर्मी आहेत. आणि ते सगळे तू जाणतो. तू शोक जाणतो, मोह जाणतो, दुःख जाणतो, सगळं जाणतो. सगळ्या उर्मी तू जाणतो. म्हणून ते तू नाहीस. किंवा काही ठिकाणी शिर आकाश, कंठ आकाश, हृदय आकाश, उदर आकाश, कट्टे आकाश, याच्यातली पोकळी, इथली पोकळी, इथली पोकळी, इथली पोकळी, खालची पोकळी. शिर आकाश, कंठ आकाश, हृदय आकाश, उदर आकाश, उदर आकाश कट्टे आकाश आणि कट्टे आकाश. या पोकळ्या म्हणजे तू आहे. नाही. त्या जड आहेत, त्यांना काही जमत नाही. नाही. तुला समजत नाही, तू ते होशील का? नाही. म्हणून ही अशी 25 तत्व तुला मी आधी सांगितली. ती एकमेकात कशी मिसळली तेही सांगितलं. की एका भूताची अर्धा भाग होतो. एकाच 4 भागाने एक अर्धा. अपंचीकृतची पंचीकृत कशी होतात? हा पंचीकृत पंचमहाभूताचा देह. एक भूत समसमान भागात पहिलं 2 होतात. पृथ्वीचे 2 भाग होतात. आणि एक भाग तसाच राहतो अर्धा. आणि अर्ध्या भागाचे पुन्हा 4 भाग होतात. म्हणजे एक अष्टमांश. किती? एक अष्टम. आणि हा एक अष्टमांश भाग इतर 4 भूतासंगे जाऊन मिसळतो. समजली का प्रक्रिया? कालच्या प्रवचनात उदाहरणादाखल सांगायचं तर पृथ्वीचं तत्व अस्थि हे पृथ्वीचं जे तत्व आहे ते अर्ध पृथ्वीचं.
अर्धा भाग पृथ्वीच्या या शरीरात, या शरीरातला पृथ्वीचा अर्धा भाग हाडकं, म्हणून तर ती हाडकं नेऊन टाकायला लागतात. आडकाठी पृथ्वीचं तत्व आहे ते, अर्धा भाग आहे. आणि उरलेला अर्धा भाग हे बाकीचं टाकून मिळतो. नाडी, त्वचा, हो. रोग, मांस, हे चार अर्ध्याची चार झालेली. कशी झालेली? अर्धे भाग. म्हणजे एक अष्टमच भाग येते. किती आहेत? अर्ध्याची चार म्हणलं. हो. आणि हे भाग राहिलेले हे चार तुकडे, इतर जी चार भूतं राहिली पृथ्वी सोडून, पृथ्वीची येत नाही, मग इतर जी राहिली आकाश, वायू, अग्नी आणि जल याच्या संगी जाऊन मिसळतात. हेही सांगितलं तुम्हाला, आकाशासंग केस हे पृथ्वीचं तत्व मिसळलं म्हणून ते सगळ्याच्या वर असतं आणि कापलं तरी त्याला इजा होत नाही. आकाशालाही जावत नाही तसं. आकाशाला इजा होत नाही, जसे केस कापले तर इजा होत नाही. मग केस पृथ्वीचं तत्व आहे पण आकाशासंग जाऊन मिसळलं आहे की नाही? हो. असं नाडी हे पृथ्वीचं तत्व आहे पण अग्नीसोबत जाऊन मिसळलं, कारण ती गरम असते. हो. त्वचा हे पृथ्वीचं तत्व आहे पण वाऱ्यासंग मिसळलं, कारण त्याच्यावर आलेला घाम वाऱ्यानंच माळतो, हो, हवा त्याला वाऱ्यासोबत मिसळलं. मांस हे पृथ्वीचं तत्व आहे पण पाण्याबरोबर मिसळलं, कारण ते ओलं असतं. हे सगळं तू जाणतोस, तू कोणाला मिसळत नाहीस, तू या सगळ्यालाच जाणतोस, तू या सगळ्याचा द्रष्टा आहेस, तू जाणणार आहेस, म्हणून तू या देहाचा द्रष्टा आहेस. अशी 25 तत्व तुला मी पहिल्यांदा सांगितली, नंतर 8 सांगितली. जागृत अवस्था, नेत्रस्थान. काय सांगितलं? जागृत अवस्था. जागृत अवस्था, या स्थूल देहाची जागृती ही अवस्था आहे. जागृतीतच स्थूल देह दिसतो तुला, हिरवी दिसत नाही. हा हाडामासाचा देह, हा देह जागृत. कुठं प्रतीला येतो तुला? जागृत. जागृती, जागृत अवस्थेतच हा देह प्रतीला येतो. नेची अवस्था कोणती? जागृती. स्वप्नावस्थेत हा देह प्रतीला येतो कुठे? नाही. सुसुप्तीत हा देह असतो कुठे? समाधीत हा देह असतो कुठे? इतर कोणत्याही अवस्थेत हा देह नसतो. हो. याची प्रतीती येत नाही. याचा अनुभव, याचा व्यवहार कुठे होतो? जागृत. कशानं होतो? डोळ्यानं. डोळा मुख्य इंद्रियानी होतो. म्हणण्याचा कारभार इंद्रियानी होतो पण त्याच्यात मुख्य डोळा, म्हणून नेत्रस्थान. कोणतं स्थान? नेत्रस्थान. नेत्रस्थान. जागृती अवस्था. जागृत अवस्था, नेत्रस्थान. पुढे वैखरी वाचा. वैखरी वाचा, स्थूल भोग जा. इथं यमानी नव्यावर होतो. वाण्या 4 आहेत. वैखरी, पश्चंती, मध्यमा, पश्चंती, परा. आपल्याला अशी सवय लागली, परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी, म्हणून जमत नाही. वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा माग माग जायचे. आपल्याला अशी परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी. वैखरी वाणी ही वाणी, ज्या वाणीनं आता प्रवचन चाललंय ती वाणी. हो. वैखरी. हिला कोणती वाणी म्हणतात? वैखरी. आणि ही कुठं असते? जागृत अवस्था. जागृत अवस्थेत असते. मग त्या स्थूल देहाची ही वाणी आहे. हो. वैखरी वाणी. आणि इथे सुख दुःखाचे जे ओघ होतात ह्या जागृतीत, इथं बसतात ना सुख दुःखाचे झटके, असतात ना. ते स्थूल भोग आहेत. काय मिळालं, काय स्थूल वस्तू मिळाली की जरा आनंद.
काही स्थूल वस्तू नाही मिळाली की झालं दुःख. स्थूल भोग कसं स्थूल भोग. इथले स्थूल भोग आहेत. शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचविषयाचे जे भोग ते स्थूल वस्तूपासून. कोणत्या वस्तूपासून? स्थूल वस्तूपासून. मग हे स्थूल भोग आहेत. कसे भोग आहेत? स्थूल भोग. स्थूल भोग जा क्रियाशक्ती. कोणती शक्ती? क्रियाशील. क्रियाशक्ती. इथे ज्या क्रिया होतात, इथे क्रिया करणारी जी शक्ती, इथं उठणं बस नाही बोल नाही चालणं, इथे व्यवहार आहेत, अनेक प्रकारचे व्यवहार, अनेक प्रकारची कामं, सटर फटर फटर जे चालू असतं या विश्वात सगळं. क्रिया. उलथापालथ जी चालू आहे, गडबड जी चालू आहे ना, चालू. विचार चालू आहेत, क्रिया चालू आहेत घरात. ही याला शक्ती लागते की नाही? हो. कोणती शक्ती? क्रिया. क्रिया करणारी शक्ती, क्रियाशक्ती. कोणती शक्ती? क्रियाशील. क्रियाशक्ती. इथे क्रियाशक्ती म्हणजे प्रत्यक्ष क्रिया करावी लागते या देहाने. हो. याला क्रियाशक्ती म्हणतात. कोणती? क्रिया. क्रियाशक्ती. आणि ही शक्ती रजोगुणाशिवाय चालत नाही, म्हणून रजोगुण मान. या देहाची शक्ती कोणती? रजो. क्रियाशक्ती. या देहाचा गुण कोणता? रजो. या देहाची वाणी कोणती? वैखरी. या देहाचा भोग कोणता? स्थूल भोग. या देहाची अवस्था कोणती? जागृत. या देहाची वाणी कोणती? वैखरी. या देहाची मात्रा कोणती? हो. आकार. आकार मात्रा. 4 मात्रा आहेत ना? हो. आकार उकार मकार अर्धमात्रा. या देहाची आकार मात्रा, ओंकारामधली आकार मात्रा या देहाची. तर सगळे आकार इथे येतात. आकार जे आहे, आकाराला आलेले विश्व ते इथे आहे. या देहाचा आकार इथेच आहे. हो. म्हणून इथं पासून आकार. काय? पासून आकार. म्हणून या देहाची मात्रा आकार. आकार मात्रा. आणि विश्वाभिमान. इथे जीव जो आहे, इथे आपण जे आहोत याचा अभिमान धरतो. या विश्वाचा, या देहाचा, या पंचमहाभूताचा. म्हणून इथल्या जीवाला विश्वाभिमानी जीव असं म्हणतात. काय म्हणतात? विश्वाभिमान. इथे याचा अभिमान होतो. ह्या वैश्विक पसाऱ्यातला अभिमान, या ईश्वर सृष्टीचा अभिमान जीव धरतो. म्हणून विश्वाभिमान. कोणता अभिमान? मग इथला अभिमान विश्वाभिमान. इथली शक्ती क्रियाशक्ती. इथला गुण रजोगुण. इथली मात्रा आकार मात्रा. इथला भोग स्थूल भोग. इथली अवस्था जागृत अवस्था. जागृत अवस्था. मग या आठीचं तू तुला कळतात? कळतात की नाही कळतात? आणखी विस्तार तुला सांगू. नाही झालं नाही झालं तुला कळतात. आता याच्यातलं तू कोणतं सांग? तू जागृती. तू म्हणजे जागृती. अरे जागृतीचा व्यवहार 42 तत्वानी होतो. तू ते 42 नाहीस. असं आहे ते. इथला व्यवहार व्हायला 42 तत्व लागतात. 14 त्रिपुट्या लागतात. त्रिपुटीशिवाय व्यवहार सिद्ध होत नाही. कोणताही व्यवहाराला काय लागते? त्रिपुटी लागते. म्हणून इथं 14 त्रिपुट्या आहेत. 14 त्रिपुटीसाठी 42 तत्व लागतात. 14 त्रि 42. कळतं? 10 इंद्रिय आहेत. किती इंद्रिय? 10. है ना? 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 10 झाले की नाही? आणि त्या 10ची 10 काम आहेत. किती झाले? 20. झाले मोजा.
10 इंद्रिय 10 माहिती आहे. 10 काम. आणि 10ची 10 कामं 20. माहिती आहे. हो 20 झाले. हम्म. आणि हे करण्यासाठी त्यांना देवता असतात हे तुम्हाला माहित नाही. हो हम्म. प्रत्येक इंद्रियाची देवता. अहो डोळ्याने रूप दिसते आणि त्याला सूर्य देवता ही त्याला सहाय्य असते. सूर्य नसेल तर डोळा पाहिल काय? नाही. त्रिपुटीशिवाय व्यवहार होत नाही. नाही. डोळ्याला दिसतं पण सूर्य असल्याशिवाय दिसत नाही. सूर्य डोळ्यावरती प्रसन्न असावा लागतो. तिची देवता सूर्य आहे. डोळ्याची देवता सूर्य. सूर्य. आणि डोळ्याचं काम रूप पाहणे. अशी ही एक त्रिपुटी. तर हा रूप पाहण्याचा व्यवहार होतो या त्रिपुटीकडनं. आणि हा झालेला व्यवहार तू पाहतो. हो याच्यात तू आहे का या त्रिपुटीत? नाही. याच्यातला डोळा तू का सूर्य तू नाही. का ते पाहिलेलं रूप तू? त्रिपुटी नाही. त्रिपुटी वेगळा. त्रिपुटीला जाऊ. हो. त्रिपुटी वेगळा, सहस्रबळी भुवना सूर्य नाही. हम्म. तू त्रिपुटी वेगळा आहेस. ही त्रिपुटी तू नाहीस. अच्छा ह्या 14 त्रिपुट्या वाचून घ्या. इतकं सांगायला पुन्हा पुन्हा नाही. हो. ह्या 10 सांगितल्या. पुन्हा मन बुद्धी चित्त अहंकार हे चित्त चातुष्टय. हम्म. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. अहंकार. मनाचं काम संकल्प करणे. हो. मन काय करतं? कल्पना करणे. संकल्प करणे विकल्प करणे. संकल्प विकल्प मनोरथाच्या उतरंडी रची. हम्म. मनोरथाच्या उतरंडी लावायच्या आणि पुन्हा मोडून टाकायच्या. हे कोणाचं काम? मनाचं. उतरी रची. मनोरथाच्या उतरंडी उतरी रची. असं जे मन आहे ते त्याचं काम आहे. ते काय करीत असतं? त्याचं कामच आहे. ते त्याचं काम नाही करणार तर काय करणार? हम्म. जसं डोळ्यांनी रूपच पाहा हो. तसं मनाने काय करावं? मनाने कल्पना करा. मनाने तेच करणार. संकल्प विकल्पच करणार. ते हम्म. ते काय करणार? संकल्प विकल्प. आणि त्याची देवता चंद्रमा आहे. संकल्प. हम्म. आणि त्याचं काम संकल्प विकल्प करणे. आणि त्याची देवता चंद्रमा. चंद्रमा आहे. ही झाली त्रिपुटी. याच्यातला तू कोण? संकल्प विकल्प ते काम नाही. का ते संकल्प विकल्प करणार मन नाही. का त्याची देवता? नाही. हे सगळं झालेलं तू पाहतो. म्हणून तू मनालाही जाणणारा. तू निर्विकल्प. हो. संकल्प विकल्प नाहीस तो. नाही. तू निर्विकल्प. मन सविकल्प. ते संकल्प. तू निर्विकल्प. म्हणून तू त्याचा साक्षी आहेस. या 14 त्रिपुट्याचा तू साक्षी आहेस. म्हणून जागृती ही अशी आहे. जागृती कशी? तू म्हणले जागृत अवस्था. हम्म. जागृत अवस्था इतक्यानं जिथं व्यवहार होतो चौदा. हा त्याला जागृत अवस्था म्हणतात. ही 14 जिथं लागते हो. त्याला म्हणते जागृती. जागृती जागृती काय जागृती? जिथं हे 14 त्रिपुट्यानं काम चालू असतं. व्यवहार चालू. हो. म्हणून जागृतीत इंद्रिय वृत्तीने व्यवहार होतो. कोणतं? इंद्रिय वृत्ती. इंद्रिय वृत्तीने जागृती कळते. हम्म. तुला कळते. तू जागृतीला साक्षी आहेस. तू जागृतीत असतो. तू स्वप्नात असतो. सुसुप्तीत असतो. तुला अवस्था कोणतीच नाही. या देहाची ती अवस्था आहे जागृती. तुझी नाही ती. म्हणून मी जागी येईन मी झोपलो असं म्हणू नको. नाही. ती जागृती याची आहे. आणि तुझी स्वरूप जागृती ही अवस्था आहे. तू स्वरूपावर जा. हम्म. काय? स्वरूप.
तुझी ही अवस्था नाही, पण तुला कोणतीच अवस्था नाही, तू अवस्था रहित आहेस. ही देहाची अवस्था आहे. म्हणून जागृतीहून भिन्न आहेस तू बाबा. जागृतीच कुठं अडकायला या पसाऱ्यात? त्याच्यावरून तू वेगळा आहेस, तू त्याला जाणणार आहेस, तू द्रष्टा आहे, तू साक्षी आहेस, तू आत्मा आहेस. नाही कळत हे. जागृत अवस्था नेत्रस्थान कळत नाही. हो. वैखरी वाचक कशामध्ये वैखरी? बोलण्याची क्रिया. 8 अंगानं जीवाच्या बोलते. व्याकरण शिका आता, हे याचं काही मी सांगत नाही. याच्यामध्ये दात लागतात, वट लागतात, दंत ओष्ठ कर्ण वर्ण असतात. हे शिकले ना व्याकरण. वर्णाचा उच्चार होण्यासाठी काय काय लागतं? कंठ लागतं, हृदय लागतं, हो. टाळू लागते, जिव्हाळा. जिव्हाळा लागते. आणि ती मुलाग्र जीवा ती लहानी पण लागते, ती आतली पडजी. पडजी. हो. तेव्हा बोलणं होतं. या 8 अंगाचा वापर करून ज्या वाणीतून शब्द बाहेर पडतात याच्यातलं तिला वैखरी वाणी म्हणतात. याच्यातलं एकाने काम नाही केलं की बोल नाही, तितकं तितकं कमी होत आहे. कमी होत. दात पडी की मग उच्चार बी काढा. आवाज गेली की आवाज गेली की बस. स्पष्ट येत नाही. पण वैखरी वाणी जीबीला काय झालं स्तोत्र 8 अंगाची जी वाणी असते, हो. तिला वैखरीवाणी असं हिला वैखरी वाणी म्हणतात. ही तू आहे का? ते 8 अंग तू आहे का? नाही. ते तू जाणीत नाहीस का? जाणतो. मग द्रष्टा नाहीस का तू त्याचा? ते त्याला कळतात का? तुला कळत नाहीत का? म्हणून सांगितलं तुला की उपलापची स्नेह अष्ट. हे वरी सांगितलेले पहिले 25 आणि आता सांगितलेले 8. आता कळत मला थोडं थोडं. हे तुमच्यामुळे डबल घेणं लागलं. हो. हो. याचा द्रष्टा तू आहेस, साक्षी तू आहेस, म्हणून तू स्वतःला द्रष्टा समज. हे दृश्य आहे. हा सगळा देह दृश्य आहे. स्थूल देह दिसणार आहे आणि तू त्याला पाहणार आहेस. घट द्रष्टा घटभिन्ना. तसा विचार कर. जसं घट पाहणारा घट भिन्न असतो, तसा तू त्याच्यावर भिन्न आहे. बरं, दृश्य जड असतं, ज्ञान शून्य असतं. दृश्याला काही कळत नाही, काहीही दिसू द्या. जे दृष्टीपथात येतं, जे जाणल्या जातं, जाणल्या जे जातं ते जड आहे. तू कोणालाच जाणल्या जात नाही, तू तुलाच जाणल्या जातो. म्हणून तू जड नाहीस, तू चेतन आहेस. तू जाणण्याचा विषयच नाही. नाही. हे जाणण्याचा विषय आहे जग. हो. आणि तू विषयी आहे फार म्हणलं, तू जाणणार आहेस. हो. जोडला संबंध विषयी. हो. तो विषयी आणि ते विषय, तू जाणणारा आणि हे जाणण्यात येणार, जोडला जितका संबंध. हाही संबंध फार चिरकाल आबाधित आहे असं नाही. हे कळेल पुढं पुढं गेल्यावर, इतक्या लवकर तर नाही. हो. व सद्यस्थितीत तर इतकंच करता येतं की तू त्याचा काय साक्षी आहेस. ते दृश्य आहे, ते जड आहे, ते नाशवान आहे. दृश्य हे जड असतं, ज्ञानशून्य असतं, तू ज्ञानवान आहेस. दृश्य उत्पन्न होत असतं, दृश्य नष्ट होत असतं. तू उत्पन्न होत नाहीस, तू नष्ट होत नाहीस. दृश्याला विकार असतात, द्रष्टा विकारी आहे. म्हणून हे सगळे विकार तुझ्या ठिकाणी नाहीत. म्हणून इथे महाराज सांगतात की षड्विकार देहानं कह्या, तू पोते निर्विकार. गुरु वाक्य विश्वास करी, अनुभव मनमा धा. तुला जे हे षड्विकार सांगितले, ते सगळे षड्विकार या देहाचे. तुला सांगितलं ना, उत्पन्न होतो, असतो, वाढतो,
तरुण होतो, वृद्ध होतो आणि शेवटी मरतो. हे षड विकार देह न कया, या स्थूल देहाचे ते विकार आहेत आणि तू अविकारी आहेस. जसं मातीचं ओलं करून मडकं कुंभाराने तयार केलं त्या चाकावर, त्याने चाक फिरवलं आणि त्याच्यावर असं काय केलं ते पाहिलं नाही. त्याला म्हणते उत्पन्न झालं. ते काय झालं आता? हो. आता उत्पन्न झालं की ते आहे आता. आधी नव्हतं. आधी होतं का? नाही. उत्पन्न झाल्यावर आता काय हे मडकं. हो. आता तो काय करतो, त्याच्यात आतून घालतो, ठोकटी आतून घालतो, ते हे बाहेरून ठोकतो की ते फुगत, हो. वाढत, वर्धते. काय होतंय? वर्धते. हा विकार झाला. पहिला विकार उत्पत्तीचा झाला त्या चाकावर. हो. हो. दुसरा विकार आता आहे म्हणण्याचा झाला. पहिलं नव्हतं, हो. आता आहे. हो. नंतर ते वाढ म्हणण्याचा विकार झाला, वर्धते. नंतर नेऊन हवेत भाजलं, मग कच्च का पक्क पाहिलं, मग पक्क झालं म्हणजे आता परिपक्व झालं म्हणजे तरुण झालं. काय झालं आता? तरुण झालं. हा, परिपक्व झालं. परिपक्व झाला. नंतर वापरात घेतलं, छिद्र पडलं, टिचलं, चिर पडली. मग काय झालं आता? पक्षी ते वृद्ध झालं, बतर झाला आणि फुटलं. पाहता ह्या घाडग्यात सुद्धा हे विकार आहेत. ही वस्तू उत्पन्न होते, तिला इतके विकार असतात. उत्पत्ती, स्थिती, लय सगळ्या जगाला आहे. हो. आणि त्या उत्पत्तीनंतर असणं हे साहजिकच आहे. असल्यानंतर वाढणं हे बी साहजिकच आहे. आणि काही काळ राहणं, स्थिती हे बी साहजिकच आहे. नंतर त्याचा ऱ्हास होणं हे बी साहजिकच आहे. आणि नष्ट होणं हे बी त्याच्यातच आलं. उत्पत्ती, स्थिती, लय अंतर्गत हे 6 विकार आले. म्हणून सगळ्या जगालाच हे 6 विकार आहेत. तुझ्या देहाला हे 6 विकार आहेत. तुला हे 6 विकार नाहीत. तू ह्या 6 विकाराला जाणतोस. तू बालक असलेल्या त्या शरीराला जाणतोस, तू तारुण्यातल्या शरीराला जाणतोस, तू वृद्ध असलेल्या शरीराला जाणतोस. जाणीत नाहीस? हो. मग तू बालक का तरुण का वृद्ध? ज्या देहाला तू मी म्हणायला लागला तेव्हा तू बालक म्हणत होतास. आता तो बालपणा नाही. मग त्या बालपणाला सोडून तू आता तरुण्यात आहेस. आणि आताच्या तरुणपणाला सोडून तू बालपणात होतास. मग तू ते का हे? जर तेच असतात तर तिथून इथं आलास कसा? त्याला सोडून याच्यात आला का? नष्ट झाला. बरं हे छेद म्हणतो तू त्याच्यात होता कसा? अरे ते बदलणार आहे, त्या न बदलणाऱ्या ते बदलणाऱ्या तू न बदलणार आहेस. ते बदलला, ते बालकचा तरुण झाला, तू जशाल तसा राहिला. जशाल तसा असणारा का देहाबरोबर बदलला? तू बालकचा तरुण झाला का? तेव्हा होतास, आता आहेस, पुढे राहशील. पाहिला. मग तू बालपणात असणारा, तरुणपणात असणारा, वृद्धपणात असणारा, जन्मात असणारा, मृत्यूत असणारा, त्याच्यानंतरही असणारा, आधी असणारा, तू असणारा. तुझ्यात केव्हा बदल झाला? तुला केव्हा विकार झाला? नाही. तुला जन्माचा विकार झाला? नाही. तुला जन्मानंतर असण्याचा विकार झाला का आधीचा ठेस? तू आधीचाच. नंतर वाढण्याचा विकार शरीराला झाला. तू वाढला का? नाही. शरीर तरुण झालं, तू तरुण झाला का? शरीर वृद्ध झालं, तू वृद्ध झाला का? शरीराची वाट लागली, मग तू मिळाला का? अरे तू नित्य असणार आहे असं जाण.
म्हणून तुला कदापि धोका नाही. तुला केव्हाही नुसतं म्हणू नको, नुसते गीतेचे श्लोक पाठ करतो आणि काय म्हणतो, न जायते म्रियते वा कदाचिन्नाय भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. सगळे गीता महाराज पाठ. कोणाचं सांगितलंय? अरे तुझं सांगितलं. तू जन्मत नाहीस, तू मरत नाहीस. न जायते न म्रियते. तू जात नाही, तू मरत तुला कोणताच विकार नाही. कोणाचं आहे वाङ्मय? आपलंच. कधी मनात घेतच नाही की हे मी असा कसा असेल. सरळ लावून टाकतात, आत्मा जन्मत नाही, आत्मा मरत नाही. आत्मा तू आहेस गोधड. आत्म्या जन्मत नाही, आत्मा मरत नाही. आत्मा कोण आहे? खोपडीत घ्यायचीच नाही, झटकून टाकलं की मोकळं. आपण नाही ते आत्मा. गोधड आत्म्याला बाजूला ठेवून तू झटकी धरून माल. अरे आत्मा तू आहेस. हो. तू कसा मोकळा होतोस? हो. देहाला पटकन धरतोस आणि आत्म्याला झटकून टाकतोस. देहाला पटकन हो म्हणले महाराज, तुम्ही महाराज म्हणजे हो मी महाराज, मला किती कसं धरलं पटकन. महाराज तुम्ही लय श्रीमंत आहे. हां तुम्हाला माहित नाही का? मग आपण केवढा बंगला बांधला दक्षरवाणा करू. हो. कसं पटकन धरतोस? आणि आत्मा तू आहे म्हणलं की काय मर्यादा येते तुला? बेकार वाटतं. आत्मा आहे. मग आत्म्याचा कशानेच नाश होत नाही असं यश गीतेत सांगितलं. की जर शस्त्रानं त्याला केलं, सांगितलं ना, अजो नित्य शाश्वतो पुराणो हन्यते हन्यमाने शरीरे. कशानं त्याचं काय होत नाही? नाश होत नाही. शस्त्रानं नाही. नैनम चिदंती शस्त्रानी नैनम दहती पाव. घालाय नाही याच्यानंतरच ते फक्त म्हणायचं. अरे ते आपलं वर्णन आहे. आपला कशानेच नाश होत नाही. तया केली घातूक कदा नव्हे. तुझा घात कसाच होऊ शकत नाही, कारण तू चैतन्य आहेस. पण असं धरीन कोण? असा बोध धारण करीन कोण? मला सांगतात की तू स्थूल्य नाहीस. तू काय नाही? स्थूल्य नाहीस. याचा विचार कर, याचा वेळोवेळी विचार कर. याच्यासाठी शास्त्र विचार, यासाठी गुरुची शरणागती पत्कर. नाही समजलं तर पुन्हा पुन्हा की मला तुम्ही देहच वाटतं. काय वेळ गेलेला नाही, देह आहे अजून. देह पडेपर्यंत हे काम करायचे. म्हणून गडबड करा. नसं समजत तर पुन्हा पुन्हा काय गोर नाही द्या की मी देह वाटतो. जोहरच देह मी वाटतो. काय करतो. ज्या दिवशी देह भ्रांती जाईल आणि त्या दिवशी आता मला बोलता. म्हणून इथे ब्रह्मनिष्ठ श्रीराम गुरु सांगतात की तू त्या स्थूल देहाचा काय द्रष्टा आहे, साक्षी आहेस. म्हणून ते तू नाही. त्याचं वारंवार चिंतन कर, मनन कर, श्रवण कर, निधी ध्यासन कर. हे पक्क कर. याच्यात काही शंका ठेवू नको, याच्यात संशय ठेवू नको. याच्यात का संशय राहिला तर मग काही तुझा उद्धार होणार नाही. म्हणून हे निसंशय असं ज्ञान श्रीराम गुरूंनी या स्थूल देहाचं आपल्याला सांगितलं. याच्यानंतर ते सूक्ष्म देहाचं वर्णन करतात. हे सूक्ष्म देहाचं वर्णन आपण उद्या पाहू. कुंडली कवरती विठ्ठल श्री ज्ञानदेव.